मी जिथे राहते त्याला तुम्ही घर म्हणता? अहो, आमच्या घराचे दरवाजे 24 तास उघडे असतात. इथं कोणीही येतो, पैसे फेकतो आणि मला नाचवतो. तो उपरवालादी आमच्यासाठी काही करत नाही, नुसती मजा बघतो. काय चंपाबाई, आता आणखीन किती वेळ वाट पाहायची आम्ही गौरीची? शेटची ती तयार होते. हो, इतका वेळ? अम्मी, हे पाठी आलीच. अम्मी, अगं ये 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 गौरी. अगं किती वेळ वाट पाहायची आम्ही तुझी. गौरी, अगं आम्ही बेचैन होतो तुला भेटण्यासाठी. आम्ही इथे आलो असं समजलं की तू धावत यायला पाहिजेस, असशील तशी. गौरी बेटी, जरा ख्याल रखना. ये गौरी ये, आगाशी आमच्या जवळ ये. हा ये. आपल्यातलं हे अंतर जरास कमी कर. त्याशिवाय तर आमच्या दिलाची धडकन कशी कळणार? गौरी, मी असं ऐकलंय की तो फिल्मवाला तुझ्यावर लय मरतो म्हणे. बघ, तो अख्ख्या फिल्मचे तुला जेवढे पैसे देईल त्यापेक्षा जास्त पैसे मी तुला देईन एका रात्रीसाठी. लाज नाही वाटत तुम्हाला? पैशाने विकत घ्यायला बघताय मला? मी म्हणजे कोण वाटलं तुम्हाला? अरे कुठे गेली असली म्हणून काय झालं? फक्त गाणं ऐकायचा शोक असेल तर माझ्याकडे या. तर या मोहल्ल्यात तुमचे बाकीचे चोचले पुरवायला पाहिजे तेवढे चेहरे रंगवून तयार आहेत. मी टाकली नाही. तुमच्या मनात कसला विचार असेल तर चाल तेव्हा इथून. मला तुमचं तोंडही बघायची इच्छा नाहीये. चंपाबाई, क्या हुआ सेठजी? चंपाबाई, तुमच्या गौरीने आमचा अपमान केला. अरे समजते काय स्वतःला ती? आयुष्यात पुन्हा तोंड बघणार नाही तिचं. अरे अरे 4 पैसे फेकले ना तर अशा 56 गौरी आम्हाला मिळती. समजलं? अम्मी, हे लोक पैशाने विकत घ्यायला बघतायत मला. त्यापेक्षा गळ्यात आपण माझा जीव का नाही घेत? सब कुछ ठीक होगा बेटी. रोती काय को रोती? या कोठीवर मी जन्मले, या एकाच गुन्ह्यासाठी इथं जीव घुसमटून मराठी शिक्षा भोगावी लागणार आहे मला. यातून माझी सुटका नाही. रडू नकोस गौरी, मी तुला नरकातून बाहेर काढीन. अमर बाबू, डॅडी डॅडी, तुम्हाला आहे ना रोज उशीर होतो आणि तुम्हाला गुड नाईट केल्याशिवाय मला झोपच येत नाही. गुड नाईट, जाऊन झोप जा. डॅडी, आजकाल घरी आल्यावर तुम्ही माझ्याशी बोलत नाही, मला जवळ घेत नाही. माझं काय चुकलं का डॅडी? Why don't you keep quiet? उगाच फालतू प्रश्न विचारू नकोस. डॅडी, मी विचारतोय ते माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुला जा म्हणून सांगितलं ना. डॅडी, तुम्ही माझ्यावर रागवलात? मम्मी, अमोल, अमोल, डॅडींची माफी माग. मी माफी मागणार. त्याने मला माझी काही चूक नसताना मारलं का मला? अमोलचं काही चुकलं असेल तर मी माफी मागते त्याबद्दल. प्लीज आता माझा बेजा खाऊ नका. वहिनी, अरे कुठे गेले वहिनी?
कोण भाऊजी? बसा ना. वहिनी, मी अशासाठी आलो होतो की अमर आहे. नाही, ते सकाळी शूटिंगसाठी घर शोधायला बाहेर गेलेत. हं. तुम्ही बसा, मी चहा आणते. नाही नाही, नको नको. वहिनी, एक गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली तर राग नाही येणार. भाऊजी, माझ्या रागाला तुम्ही कधीपासून महत्व देताय? वहिनी, तुम्ही माझ्या रागवलात नाही, मी समजू शकतो. माझाच गाढवपणा तो. खरं तर अमरला मी गौरीकडे न्यायलाच नको होतं. चूक झाली माझी. नाही भाऊजी, तेव्हा नाही, पण आता चूक करताय तुम्ही. माझ्या नवऱ्याला मी चांगलं ओळखते. तुम्ही गौरीला ओळखत नाही वहिनी. अमर जर गौरीच्या नादाला लागला ना, तो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही सावध राहा वहिनी. सावध राहा? सावध राहायचं म्हणजे काय करायचं भाऊजी? या विषयावरून अमरशी भांडण करायचं? हे धैर्य माझ्याकडे नाही. मी त्यांच्याशी भांडण केलं तर ते जास्तच बिथरतील. उलट मी शांत राहणंच चांगलं. एक गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाही वहिनी? अहो, एक वादळ घोंघवत आहे आणि ती तुमच्या दाराशी येत आहे. अशा वेळी खिडक्या दारं बंद करून घेणं एवढंच माणसाच्या हाती असतं. आणि वादळ जर येणारच असेल तर ते मी कसं थांबवणार भाऊजी? वाह वाह चंपा भाई वाह. अरे इतना बड़ा मकान तो अपन ने कभी देखा ही नहीं था. अरे ये तो अपनी गौरी बेटी की तकदीर और अमर बाबू की मेहरबानी है मामू. हाँ वो तो है. लेकिन चंपा भाई, एका रात्री त्या माणसाने इतके पैसे खर्च केले? कहाँ से लाया होगा इतने पैसे? आपको आम खाने से मतलब या पेड़ गिनने से? ये भी बात बराबर है. लेकिन बंगला त्यांनी तुझ्या नावाने केला है का? भाई अपने गौरी के नाम से किया है. हाँ एक ही बात है. घी का गया तो खिचड़ी में. अमर बाबू, तुमच्यामुळे मी आज नरकातून बाहेर पडले. स्वतःच्या घरात आले. मी कोण होते आणि कुठे पोहोचले? गौरी, आयुष्याने तुला निदान एवढं तरी समाधान द्यायलाच हवं होतं. बहुत बहुत शुक्रिया अमर बाबू. फार मेहरबानी केली तुम्ही आमच्यावर. खत. मामू, आप तो पागल जैसी बातें करते हो. क्या हो गया? अरे डायरेक्टर साहेबांचे कसले आभार मानतोस? क्यों? वो तो अपने ही घर के आदमी हैं. हाँ. खरंय, त्याला आभार कसले मानायचे? पण एक गोष्ट लक्षात ठेव, निदान यापुढे तरी तिच्या इच्छेविरुद्ध नाच गाणं करायची जबरदस्ती गौरीवर करू नकोस. अमर बाबू, गौरी आजपासून तुमची झाली, लग्नाची नसली तरीही. भर उन्हात चिमण्या घरटी सोडून बाहेर आल्या होत्या. मी हिरीत वाकून बघितलं. चिमणीचं पिल्लू पिल्लू काही पडलेलं नाही दिसलं. उंबराच्या झाडाकडे न्याळून बघितलं आणि एकदम चमकलो. काळजाचं एकदम पाणी झालं. काय झाला की नाही तुझा अभ्यास? चल जेवून घे बघू. डॅडी आल्याशिवाय मी नाही जेवणार. अरे त्यांना याला उशीर होईल. तू जेवून घे आणि झोप पाहू. नाही, डॅडींना मी सकाळीच सांगितलेलं की तुम्ही आल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणून. नका नाही आले ते. हे बघ, चांगली मुलं आईचं ऐकतात, हट्ट करत नाहीत. ठीक आहे, मग मी न जेवता झोपतो. तू जेवून घे, मी थांबते त्यांच्यासाठी. नाही, मी जेवलो तर डॅडींबरोबरच, नाही तर नाही. जा. अमोल, अमोल. गौरी बेटी, सुनो. आपल्या संसारात दंग असलेल्या अमर बाबूंना इथं खेचून आणायचं तर आजची रात्र ही तुझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची रात्र आहे. आई अमर बाबू, आई आई. गौरी तुमचाच इंतजार करते. अमर बाबू, जरा ख्याल रखना. अमर बाबू, केव्हापासून वाट बघते मी तुमची. अगं, मी तुझ्यासाठी प्रेझेंट आणायला गेलो होतो. हे बघ, तुमच्या हाताने घाला.
बूट काढताय ना? थांबा, मी काढते. नाही, हे काम तू नाही करायचंस. पण मला आपल्या माणसाचं काम करायला आवडतं. तू माझी अर्धांगी आहेस, माझी सुख दुःखाची सहचारिणी आहेस. असली कामं तू नाही करायचीस. अमर बाबू, कसला विचार करताय? कुणाची आठवण झाली? हो, गीताची, माझ्या पत्नीची. अमर बाबू, आजची रात्र बायको, मुलगा, घरदार सगळं विसरून जा. असा मोका पुन्हा नाही येणार. आजची रात्र मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी. आपण दोघं सगळं घरदार विसरून जाऊया, सगळं जग विसरून जाऊया. अरे तू शाळेत नाही गेलास अजून? आज रविवार आहे डॅडी, शाळेला सुट्टी. आणि शाळा असती तरी मी शाळेत गेलोच नसतो. का? किती दिवस तुम्ही मला शाळेत सोडायला आलाच नाही. ठीक आहे, मी उद्यापासून गाडी घरामध्ये ठेवत जाईन. उद्यापासून रोज तुला म्हणजे काय, रोज रात्री तुम्ही उशिरा येणार? अभ्यास कर. ऐकलत का? रात्री घरी आलाच नाहीत तुम्ही. एक फोन सुद्धा केला नाहीत. मी स्टुडिओत फोन केला तर तिथे तुम्ही. हो, एका लेखकाबरोबर नवीन कथेवर डिस्कस करत बसलो तो रात्रभर. एक विचारू? अलीकडे तुम्ही सारखे आपल्याच विचारत असता. कोणाशी नीट बोलत सुद्धा नाही. घरी वेळेवर येत नाही. हे बघ, तू उगीच मला भलते प्रश्न विचारू नकोस. मला भूक लागली, काहीतरी खायला कर. थांबा. काय झालं? काही नाही. बाहेरचा कचरा होता तो दूर केला.